शाळेच्या बरोबर तुमचं दुकान आहे. एफडीएच्या वतीनं सांगण्यात आले की शाळेच्या परिसरामध्ये 500 मीटर अंतरावर स्टिंगला बंदी आहे. हा. तुम्हाला बंद करू आपण. नाही, स्टिंगला बंदी आहे माहित काय तुम्हाला काय माहित? आता फ्रुटी ठेवतो. फ्रुटी आणि ह्याच्यामध्ये येत नाही ना. तुम्ही शूट करत असाल तर बंद करा. पण नाही विचारायला लागले मी. पण ठेवायला नको पाहिजे, त्याच्यावर बॅन आणायला पाहिजे शाळा परिसरात तरी. आलंय आहे. हे हा निर्णय झालेला. हो, झालेला. लेवलला काहीच तसं दिसत नाही. नाही दिसत नाही, तसं बरोबर आहे. ते दुकानदारांनी पण त्याचा विचार करायला पाहिजे. त्यांची पण छोटी छोटी मुलं शाळेत असणारच, त्या परिसरातल्या कोणत्या तरी परिसरातल्या शाळेत असणारच. त्यांनी पण त्याचा विचार करायला पाहिजे. मिक्सिंग असेल काय असते मी? काय बॅट गावात एवढं ते पिल्यानंतर काय होतंय? काय काय झालेलं तुला पिल्यानंतर तेवढं? उलट्या ते कसं वाटतं तुला ते पिल्यानंतर? चरचरते पोटाचे गुडगुड्या होते. आता शाळेच्या परिसरात इथं होय इथे एकदा आणि आमच्या घरापासून पलीकडे तो घरात मिळते शाळेच्या परिसरात महाराष्ट्राचे अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी महाराष्ट्रातील शाळांच्या परिसरामध्ये आहे ते 500 मीटर अंतरावर स्टिंगला बंदी घातली आहे आणि याबाबत 3 जुलै रोजी आहे तो निर्णय घेण्यात आला आणि याच पार्श्वभूमीवर आहे ते कोल्हापूरमध्ये जनप्रवासच्या टीमने आहे ते स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं आणि शाळेच्या परिसरामध्ये जी काही दुकानं आहेत त्यामध्ये आम्ही स्वतः जाऊन स्टिंग आहे का विचारलं. स्टिंग देखील खरेदी आम्ही या ठिकाणी केलेलं मात्र आणि यानंतर देखील आम्ही अन्न आणि औषध प्रशासन कोल्हापूर जे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांना पण आम्ही संपर्क साधला होता मात्र या पार्श्वभूमीवर गेल्या 10 दिवस झाले आज एकही कारवाई झाली नाही. ग्राउंड लेवलला कोणत्याही ठिकाणी आहे ते एफडीएच्या वतीनं आहे तो धाड टाकण्यात आली नसल्याचं देखील चित्र आता आपल्याला पाहायला मिळते. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील मंगळवार पेठ येथील न्यू कॉलेज हायस्कूलच्या परिसरामध्ये सध्या मी उभी आहे. याच स्कूलच्या परिसरामध्ये एकूण आहे ते 5 शाळा आहेत आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच या ठिकाणी विद्यार्थ्यांची वर्दळ आहे ती मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळतं. या ठिकाणी प्रिन्सेस पद्मनाजी ज्युनियर कॉलेज फॉर गर्ल्स या ठिकाणी आहे. या ठिकाणी परत कॉलेज स्कूलचे आहे ते राईट साईडला पद्मराज गर्ल्स हायस्कूल आहे आणि लेफ्ट साईडला आहे ते लोहिया हायस्कूल आहे आणि यासोबतच पलीकडे 2 शाळा आहेत आपल्याला पाहायला मिळते. जिथं आपण उभं होतं तिथून 10 पावलांच्या अंतरावरच पुढे 3 दुकानं आहेत आपण तिथंच डायरेक्ट जाऊन विचारणार आहोत की एकंदरीतच या ठिकाणी स्टिंग अवेलेबल आहे का, मिळतं का आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला या ठिकाणी असताना पाहायला मिळते. दादा स्टिंग आहे खर तर शाळेच्या आवारातच तुमचं हे दुकान आहे. एफडीएच्या वतीनं आहे ते 10 दिवस म्हणजे कमीत कमी 20 दिवसापूर्वीच एक ऑर्डर निघाली की शाळेच्या 50 मीटर अंतरावर स्टिंग विकण्याला बंदी आहे. मग तुमच्या इथं खरं तर शाळेच्या बरोबर तुमचं दुकान आहे पुढं तुम्ही या ठिकाणी स्टिंग विकता हे तुम्हाला निर्णय माहित नाहीये का? नाही माहिती. मग एफडीएच्या वतीनं काही या ठिकाणी कारवाईसाठी किंवा असं बंद करा हे इथं चालणार नाही असं काही सांगण्यात आले का? नाही अजून काय मग तुम्हाला हा विषयच माहित नाहीये का की माहितच नाही. मात्र आता असं आहे की म्हणजे कारवाई एफडीच्या वतीने ही करण्यात येणारच आहे. एक जागृत नागरिक म्हणून तुम्ही काय सांगाल? या ठिकाणी तुम्ही ओपनली या ठिकाणी स्टिंग विकत आहात, या ठिकाणी लिहिलेलं देखील आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही काय सांगणार यावर? काय सांगणार तुम्हाला अजून एवढं काय माहित नाही. मग तुम्ही म्हणजे मग बंदच ठेवणार नाही, ठेवणारच नाही. शाळेच्या समोर नाही पण त्यानंच म्हणल्यानंतर मी बंदच करून टाकणार, ठेवणारच नाही. हेच विचारायचं होतं कारण जर कारवाई केल्यानंतर आपण जागृत होणार आहे की आता तुम्हाला जर समजलं आहे तर तुम्ही त्यावर बंदच करून टाकणार, मी बंदच करून टाकणार, ठेवायचं बंदच करणार. ठीक. त्या ठिकाणी बरोबर आणखीन 2 दुकान आहेत बाजूला आपण त्यांना देखील जाऊन विचारावे की त्यांच्याकडे देखील स्टिंग अवेलेबल आहे का. गेल्या 10 दिवसांपूर्वी आपण जी बातमी केलं होतं तेव्हा आम्ही ह्या दुकानांमध्ये येऊन विचारलेलो की स्टिंग अवेलेबल आहे का. आताही देखील आम्ही त्यांना विचारतो. मॅडम स्टिंग आहे त्यावेळेस देखील आम्ही विचारलेलो आणि या ठिकाणी व्हिडिओ आपण घेतलेला. राहू दे. माझा प्रश्न आता असा आहे
पूर्ण हे तर घट्ट झालेलं आहे. शाळेच्या बरोबर तुमचं दुकान आहे. एफडीएच्या वतीनं सांगण्यात आले की शाळेच्या परिसरामध्ये 500 मीटर अंतरावर स्टिंगला बंदी आहे. स्टिंगला बंदी आहे का? हा, तुम्हाला बंद करू आपण. नाही, स्टिंगला बंदी आहे माहित नव्हतं. बरं, मग काय तुम्हाला काय माहित? फक्त फ्रुटी ठेवतो. फ्रुटी आणि हे ह्याच्यामध्ये येत नाही ना. तुम्ही शूट करत असाल तर बंद करा. बंद नाही नाही, विचारायला लागलोय मी. बंद करा शूट करत असाल तर. नाही, तुम्हाला माहित नाहीये का ह्याच्याबद्दल? फक्त माझा प्रश्न इतकाच आहे, माहित नाहीये का तुम्हाला? ठीक आहे, हे घ्या. आताच आपण ह्या ठिकाणी पाहिलं की ह्यांना माहितच नाहीये की शाळेच्या परिसरामध्ये स्टिंग विकण्याला बंदी आहे. आम्ही त्यांना विचारलं की तुम्हाला माहित नाहीये का किंवा विकत का आहात वगैरे, मात्र त्यांच्याकडून रोडली रिप्लाय आपल्याला आल्याला पाहायला मिळालं. त्या ठिकाणी अनेक दुकानं आहे, पण तिथं विचारूया. स्टिंग आहे दादा? फक्त साध्या पाण्याची बाटली आणि गार पाण्याची बाटली, बाकी काही नाही. आज चेक करणार तर आज चेक करायचं. बर, स्टिंग कधी म्हणजे तुम्ही स्टिंग ते आधीपासून? कोल्ड्रिंकच ठेवत नाही आम्ही आधीपासून, कोणतंच नाही, फक्त साधं पाणी. आता तुम्ही म्हणलात की साधं पाणी या ठिकाणी मिळते, कोल्ड्रिंक मिळत नाही. मात्र तुमच्याच दुकानांना लागून 2 दुकानं आहेत, तिथं स्टिंग आहे मिळतंय. माझा प्रश्न असा आहे की शाळेच्या परिसरामध्ये 500 मीटर अंतरावर स्टिंगला पूर्णपणे बंदी आहे, मात्र तरी देखील हे ठेवण्यात येते. काय सांगताय? ठेवायला नको पाहिजे होते तसं वास्तविक. त्यांनी पण मुलांचा विचार करायला पाहिजे त्या बाबतीत पण, असं माझं म्हणणं आहे. आता तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी काय ठेवावं काय नाही त्यात आपण कसं बोलू शकणार. त्यांनी काय ठेवावं नाही, त्यांची पर्सनल चॉईस आहे. मात्र जर विद्यार्थ्यांच्या जीविताला त्याचा धोका आहे, त्याच्यामुळे जर विद्यार्थ्यांना त्यांच्या शरीरावर परिणाम होत असेल तर एक जागृत पालक नागरिक म्हणून काय ठेवायला नको पाहिजे, त्याच्यावर बँड आणायला पाहिजे शाळा परिसरात तरी. ऍक्च्युली हा निर्णय झालेला हो, झालेला आहे. लेवलला काहीच तसं दिसत नाहीये बदल. नाही दिसत नाही तसं, बरोबर आहे. इथे दुकानदारांनी पण त्याचा विचार करायला पाहिजे. त्यांची पण छोटी छोटी मुलं शाळेत असणारच, त्या परिसरातल्या कोणत्या तरी परिसरातल्या शाळेत असणारच, त्यांनी पण त्याचा विचार करायला पाहिजे. एवढंच माझं म्हणणं आहे. आताच आपण पाहिलं की या शाळेच्या परिसरामध्ये जे शाळेच्या बरोबर समोरच म्हणजे 10 पावलांच्या अंतरावर आहेत ती दुकानं आहेत आणि त्यामध्ये स्टिंग आपल्याला मिळताना आपल्याला पाहायला मिळते. ह्या ठिकाणी ह्या पलीकडे देखील गेलो ना आपण तर ह्या ठिकाणी देखील काही दुकानं आहेत, आपण त्यांना विचारूया. आपण विद्यार्थ्यांना विचारूया की नेमकं त्यांनी जे कोल्ड्रिंक आहे ते पितात का आणि त्याचा त्यांच्यावर काय परिणाम होतोय. कितवीला आहेस बा? ये इकडे ये. कितवीला आहेस? कितवीला आहेस तू? 9वीला. 9वीला. बर, स्टिंग पिलायस काय कधी? स्टिंग पिलाई. पिलायस? काय होते पिल्यावर? काय ना काय पिल्यानंतर काय टेस्ट त्याची लागत्या? स्ट्रॉबेरी सारखे लागते. स्ट्रॉबेरी सारखं लागते. मग काय होते पिल्यानंतर? काय होते? काय काय होत नाही. काय होत नाही? असं एनर्जी आल्यासारखं काय वाटत नाही तुला? वाटते की म्हणजे सारखं घेतोस काय? नाही, एकदाच पिलते. आपण या ठिकाणी आणखी विद्यार्थी आहेत. कितवीला आहेस तू? 10वी. 10वीला आहेस. आता जेवणाची सुट्टी झाली का? होय. स्टिंग पिलायस काय कधी? नाही. नाही पिली. नाही. तू पिलायस काय? काय? स्टिंग? नाही. खरं सांगा. खरं तू पिलायस की? पिलायस काय? स्टिंग पिलायसा काय? कधी पिलाय? सांगायला पितोस? नाही हा? पहिल्यांदा कधी पिलते. होय. कसं म्हणजे त्याची चव कशी लागली? तिखट वाढत. म्हणजे कशी? मिक्सिंग असते. मिक्सिंग असते पाणी. काय असते मिक्सिंग? काय असते मिक्सिंग? काय नाही कामात नाही एवढं पण. ते पिल्यानंतर काय होतं एक्झॅक्टली? काय काय झालेलं तुला पिल्यानंतर? तेवढं सांग. उलट्या उलट्या आलते तुला? बर. परत तू म्हणजे उलट्या आलती म्हणलास, परत तू काय घेतलं कसं? काय पण उलटी कशी काय आली? ती पिल्यानंतर आली काय? बरं. तू घेतला काय रे? काय स्टिंग पिलास काय कोल्ड्रिंक? पिले की म्हणजे पिल्यानंतर काय तुला फरक जाणवला किंवा टेस्ट त्याची कशी असते? चांगली असते. चांगली असते. आवडतं तुला? एक मिनिट. त्या पिल्यानंतर तुला काय एकंदरीत जाणवते? काय डक्कर येतात आणि त्याला विचारला मी, तो म्हणला की स्टिंग पिल्यानंतर त्याला उलटी झाली. तुला काय असं झालं काय? नाही ना असं काय नाही झालं? नाही. काय होत नाही? नाही. त्यात काय काय असते माहिती आहे तुला? असं एनर्जी सारखं पिल्यासारखं काय वाटतंय?
नाही तू पिलायस काय स्टीम पेत नाही पिल्ले कसं कसं वाटलं तुला ते पिल्यानंतर चरचरतय पोटात गुडगुड्या होत्या बर तू सारखं घेताय नाही 2 तास पिले दोनदा पिलायस आता शाळेच्या परिसरात इथंच पिलतास होय इथं मिळतंय काय इथे एकदा आणि आमच्या घरापाशी पलीकडे दुकानात मिळते ते. इथं ह्या शाळेच्या परिसरात मिळते काय मिळते की. सगळ्या दुकानात मिळते तिथं त्या सौनिक त्या दुकानात मिळते. मग दररोज जेवल्यानंतर पिताय हा ना कधी तर तेव्हा त्याला त्या मित्राला विचारलं स्टिंग म्हटलं की स्टिंग पिल्यावर ह्याला उलटी आले तुला काय झालं? पोटात गुडगुडतय खोटं बोलते. दुखतंय पोट खोटं बोलते बरं, ठीक आहे. आपण आताच शांत. आपण आताच विद्यार्थ्यांशी संवाद साधला एकंदरीतच त्यांनी स्वतः सांगितलं की स्टिंग ते घेतले आहेत आणि एक वेगळी एक एनर्जी आल्यासारखं त्यांना ते जाणवतं त्यासोबतच उलटी देखील झाल्याचं सांगतात आणि विद्यार्थी स्वतः सांगतात की आमच्या या परिसरामध्ये आहे ती स्टिंग मिळत आहे आपण बाजूच्या दुकानांमध्ये जाऊयात त्यांना विद्यार्थी खरं तर स्टिंग पित आहेत त्यांनी हौसानं देखील आपल्याला सांगितलं की होय मी पिलोय इथंच पितो घरच्या परिसरामध्ये देखील मिळतं वगैरे त्यांनी सांगितलं पण त्यांच्या ते पिल्यानंतर जे त्यांना काय हानिकारक आहे त्यांच्या आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो त्याचं नॉलेज आहे ते या विद्यार्थ्यांना नाहीये त्यांचं वय लहान असल्याने ते नाहीये मात्र पालकांनी असेल शिक्षकांनी असेल हे पटवून देणं त्यांना गरजेचं आहे त्यासोबतच जेव्हा आयुक्तांनी हा नियम काढला तेव्हा शाळेच्या मुख्याध्यापकांनी देखील ही जबाबदारी घ्यावी आणि त्यांनी देखील स्टिंगला शाळेच्या आवारामध्ये बंदी घालावी असा निर्णय आहे तो दिलाय मात्र शाळेचे एकंदरीतच मुख्याध्यापक आहेत ते देखील झोपेत आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे कारण या परिसरामध्ये 5 शाळा आहेत 5 शाळांची जर आपण पटसंख्या पाहायला गेलं तर कमीत कमी 3 ते 4 हजार विद्यार्थी आहेत या परिसरामध्ये आपल्याला शिक्षण घेताना पाहायला मिळतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत आहेत कॉलेज देखील या परिसरामध्ये आहेत मात्र समोरासमोरच आहे ती स्टिंग खुल्या प्रमाणात विक्री होताना पाहायला मिळते विद्यार्थी देखील छोटे छोटे आहेत ते स्वतः या ठिकाणी स्टिंग खरेदी करून पिताना पाहायला मिळतात मात्र शाळेचं प्रशासन देखील झोपेत असल्याचं चित्र आता आपल्याला पाहायला मिळते एफडीएने तर कारवाई केलीच नाहीये त्यांना आम्ही स्वतः भेटून याबाबत निर्णय आहे तो दिला आहे आपण या ठिकाणी पाहूया काका कोल्ड्रिंक काय आहे कोल्ड्रिंक्स काय आहे स्टिंग आहे काय स्टिंग नाही विकत बर कधीपासून विकत नाही पुढे या की जरा बर का ठेवला नाही का मला पटत नाही होय का पटत नाही जरा पुढे या की मला पटत नाही तेच की का पटत नाही पटत येणे शरीराला घातक आहे ते बर. म्हणून विकत नाही काय होतंय त्याचा परिणाम बघा आपण रेग्युलर शरीर चाललं असतं एनर्जी अचानक का वाढते कुठल्या तर रासायनिक पदार्थांना म्हणून विकत नाही आता शाळेच्या परिसरामध्ये 500 मीटर अंतरावर स्टिंगला बंदी आहे माहिती आहे की तुम्हाला माहिती आहे बरं. मग तिथं ह्या परिसरामध्ये किती दुकानात आहे आम्ही तिथं विचारलो त्या दुकानांमध्ये सगळीकडे मिळत आहे तुम्ही काय मी नाही विकत. ते त्यांची तिन्ही निर्णय घ्यायचा काही नाही ते तिन्ही ठरवायचे आप लहान मुलं शाळेत शिकतात त्यांना काय चांगलं द्यायचं काय नाही आपण ठरवायचं आपली मुलं काय ती मुलं काय एक चालेल त्यामुळे विकत आधी बघा काय दिसते का बघा ठीक आहे आताच आपण या ठिकाणी संवाद साधला की त्यांच्याकडे नाही असं त्यांनी सांगितलं आत येऊन देखील बघा असं त्यांनी सांगितलंय आताच आपण जाणून घेतलो की आता सध्या आपण न्यू एज्युकेशन सोसायटी कोल्हापूरच्या परिसरामध्ये आहे मंगळवार पेठेच्या ह्या बाजूला गेलं तर लोहिया स्कूल आहे खरं तर आम्ही जेव्हा स्टिंग ऑपरेशन याबाबत केलं त्यानंतर आम्ही एफडीएला याची संपूर्ण माहिती आहे ती दिली होती की शाळेच्या परिसरामध्ये खुल्या प्रमाणात आहे ते स्टिंग विकला जात आहे आणि यावर कारवाई करावी त्यासोबतच आम्ही लोकेशन सुद्धा आम्ही त्यांना दिलं होतं मात्र 10 दिवस झालं जेव्हा आम्ही बातमी या संदर्भात स्टिंग ऑपरेशन केलेली लावली त्यानंतर आम्ही तात्काळ आहे ते कोल्हापूरच्या अन्न आणि औषध प्रशासनाला संपर्क साधला होता आणि त्याबाबत आम्ही त्यांना खुलासा आहे तो आम्ही त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस त्यांच्या वतीने सांगण्यात आलं की आम्ही 8 दिवसामध्ये आहे ती जी शाळेच्या परिसरामध्ये विकलं जात आहे स्टिंग त्याच्यावर कारवाई करू मात्र आज 10 दिवस झाले मात्र तरीही अन्न औषध प्रशासन झोपेत असल्याचं चित्र आता आपल्याला पाहायला मिळते एकंदरीतच जेव्हा आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांच्याकडून असंही सांगण्यात आलं की मॅन पॉवर कमी आहे मात्र
खरं तर हे काही कारण नाहीये देण्यासाठी, कारण वरून जरी ऑर्डर आली असेल तर ग्राउंड लेवलला आहे, त्याची अंमलबजावणी कुठेच दिसत नाहीये. त्यासोबतच दुकानदारांनी देखील एक पालक म्हणून विचार करून विद्यार्थ्यांच्या तब्येतीसाठी जे काही चांगलं आहे ते तितकंच विक्रीसाठी ठेवावं, जे घातक आहे ते विक्रीला ठेवू नये, इतकं जागृत त्यांनी देखील राहणं गरजेचं आहे. त्यासोबतच मुख्याध्यापकांची ही जबाबदारी आहे की विद्यार्थ्यांच्या तब्येतीची काळजी घेणं, आणि त्यांनीही कुठेतरी या ठिकाणी कमी पडताना आपल्याला एकंदरीतच आहे ते पाहायला मिळते. सध्या मी अंबाबाई मंदिर परिसरामध्ये उभी आहे आणि याच परिसरामध्ये आहे ती विद्यापीठ हायस्कूल. इकडे माझ्या मागे पाहायला गेलं तर विद्यापीठ हायस्कूल या ठिकाणी आहे, आणि याच बरोबर इकडे लेफ्ट साइडला आहे ते इंदू मैत्री हायस्कूल ह्या ठिकाणी आहे. त्यामुळे या परिसरात देखील विद्यार्थ्यांची संख्या आहे ती मोठ्या प्रमाणात असताना आपल्याला पाहायला मिळते. त्यासोबतच भाविकांची गर्दी देखील या ठिकाणी पाहायला मिळते. आताच आपण या परिसरामध्ये स्टिंग आहे का याबाबत एकंदरीत जाणून घेणार आहोत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की स्टिंग पिलेल्याचं बॉटल देखील इथं पडलेलं आहे. अनेक ठिकाणी आम्ही शोधलो तेव्हा देखील आम्हाला एक ठिकाणी स्टिंगची बॉटल पडल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं. आपण ह्या ठिकाणी काही दुकान आहेत, आपण त्यांनाच डायरेक्ट ह्या ठिकाणी विचारूया. काका, कोल्ड्रिंक कोणता आहे? इकडे आहे का? एक मिनिट काका. स्टिंग आहे काय? स्टिंग आहे काय? होय, कधीपासून बंद केलाय? इकडे आहे की. परवा होती तर परवा बंदी आल्यापासून आम्ही बंद केलेलं आहे ते. होय, हो होय तुम्ही स्वतःहून बंद केला काय? हो होय तुम्हाला त्यांच्याकडे आता जर द्यायला आले तर नको म्हणून सांगतोय. नको म्हणून सांगताय? हो, का बंदी घातली त्याला? का? हे शाळेमुळं, स्कूलच्या मुलांच्या मुळे. बर, तुम्ही स्वतःहूनच बंद केला ना? हो, स्वतःहून म्हणजे मुंडे साहेबांच्या वेळा जे केले की नाही त्यामुळं आम्ही बंदच केले. बर. मात्र या परिसरामध्ये अनेक दुकानांमध्ये स्टिंग मिळत्याचं देखील पाहायला मिळते. त्यांना काय सांगाल तुम्ही? कशाला? अनेक इकडे दुकान आहेत का नाही, त्यांच्याकडे पण स्टिंग आहे. आता त्यांचाच तो प्रश्न आहे, आम्ही काय सांगणार त्यांना? त्यांनी काय करायचं त्यांनी ठरवायचं. हो, आमचे काय, आम्ही 100 यार्डच्या आतच आहे आम्ही. हं. 2 पावलांवर तुमचं दुकान. हो, मग तेच की, त्यामुळं आम्हाला ती दक्षता घ्यायलाच पाहिजे ना. त्याच्यामुळं त्रास व्हायला नको किंवा काय आम्हाला धंद्याला त्रास नको, की एक नसलं म्हणजे काय तेवढा फरक पडत नाही. हं. त्याने काय एखाद्या गोष्टीने जर 2 रुपये नाही कमी मिळतील, काय करायचं मग? इथं विद्यार्थी स्टिंग म्हणजे जास्त घेत होते काय? पूर्वी आम्ही देतच नव्हतो लहान मुलांना, तरी पण आता बंदी घातल्यामुळे आणि ते करण्याबद्दल ते नकोच ठेवायला. काय जागृत एक नागरिक म्हणून तुम्ही स्वतःहून काढला आहात, पालकांना आणि इथल्या ग्राहकांना काय सांगता? कंपनी आम्हाला सांगते की अजून ते GR आलेलं नाही तुम्ही ठेवा, आम्हाला नको आहे ते. म्हटलं ते GR येऊन दे नाहीत काय येऊन दे, आम्हाला कोणतं आम्ही 100 यार्ड राहत आहे, सर्वांच्या पेक्षा जवळ आहे आम्ही, त्याच्यापेक्षा मग ते नको चुकायला. कंपनीकडून काय काय आणि सांगण्यात आलं तुम्हाला? नाही अजून काय वरनं GR आलेलं नाही, असं आहे ते आहे, तुम्ही ठेवा, तुमचा GR येऊन दे नाहीत काय ते येऊन दे. म्हटलं कंपनी तुमचे हात झटकून रिकामलं आम्ही आत जाईल, काय गरज आहे आम्हाला केस करायची? आता तुमच्यापर्यंत निर्णय तर FDA चा पोहोचलाय, मात्र कोल्हापुरातलं जे अन्न आणि औषध प्रशासन आहे अशा परिसरांमध्ये कारवाई केली नाहीये. आम्ही अनेक परिसर मंगळवार पेठेमध्ये आम्ही जाऊन आलो, तिथं सरस दुकानांमध्ये आहे ते स्टिंग आहे ते मिळत आहे. म्हणजे कसं बघताय जे अन्न प्रशासन आहे ती कारवाई करत नाहीये अशा गोष्टी? नाही, आता त्यांचा प्रश्न आहे तो. आता त्यांनी काय बघा, त्या आता शाळा त्यांची जवळ नसेल, अन्न आणि औषध जे प्रशासन आहे ती कारवाई करायला पाहिजे, त्यांनी धाड टाकायला पाहिजे. तसं काही त्यांच्याकडून करण्यात येत नाही. आता त्यांच्याकडनं व्हायला पाहिजे ना. ते काही एक दुसऱ्याच्या झालं तर सगळीकडे ते बंद होईल, 100% होणार. एक दोघांच्या कुठं कारवाई झालेलं हे झालं का नाही. आता गुटख्याचं झालं ना, सगळीकडे बंद आहे. मग आता तसंच त्याप्रमाणे ती कारवाई झाली का नाही तर ती बंद करतील सगळं. माझ्याकडे काय एखादा आता ब्रिगेडर आहे ते पूर्वीच आहे की नाही, तेवढं ते आता ते संपलं की मी ठेवणार नाही. या काही नाही. आताच आपण पाहिलं की इंदुमती हायस्कूलच्या बरोबर समोर, म्हणजे कमीत कमी 4 तिथं 5 पावलांवरच आहे ते दुकान काकांचं होतं. त्यांनी स्वतःहून जेव्हा निर्णय आला तेव्हा स्वतःहून याच्यावर बंदी घातली आहे असं देखील त्यांना सांगितलं. आणि जेव्हा कंपनीच्या वतीनं डिस्ट्रीब्युशन जेव्हा करण्यात येतं तेव्हा
त्यांनी ह्यांना फोर्स देखील केलेला की घ्या, वरून जी आर आलेला नाहीये. मात्र कंपनीची ही जबाबदारी आहे की त्यांनी तत्परतेनं त्यांनी जे शाळा परिसरामध्ये जी दुकान आहेत तिथं स्टिंगला बंदी घालणं देऊ नये, ही कंपनीची देखील जबाबदारी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आपण अनेक दुकान इथं परिसरात दुकान आहेत चालू आहे. दादा स्टिंग आहे काय? ठेवत नाही का हो? नाही ठेवत नाही कधीपासून नाहीये? पहिल्यापासूनच. ठीक आहे. इकडं बाजूला इथं तरी नाहीये स्टिंग आपल्याला मिळाला. इकडं बाजूला आपण बघूया आहे का. इथं कोण आहे? स्टिंग आहे काय दादा? स्टिंग नाही, नाही ठेवला नाही का? स्टिंगच ठेवत नाही, आपल्या अवेलेबल नाही ना, म्हणजे कधीपासून ठेवत नाही? ते कंपनीतच अवेलेबल नाही स्टिंग. त्या कोको कोला म्हणजे कंपनीकडे अवेलेबल नाहीये का ते? नाही नाही, ते काढून ठेवलेलंच नाही, ते कंपनी ठेवलेलंच नाही स्टिंग. नाही, आता इथे जे पलीकडे आपण दुकान आहे तिथं आम्ही विचारलं की जी कंपनी आहे त्यांच्याकडून स्टिंग इथपर्यंत येत आहे, त्यांनी स्वतःहून घेतलं नाही. मग तुमच्या इथं आलं नाही का स्टिंग? आमच्याकडे नाही, आमच्याकडे नाही स्टिंग. त्यांचं एनर्जी ड्रिंक येते फक्त, स्टिंग नाही. एनर्जी ड्रिंक हे स्टिंगचाच एक प्रकार, त्या एनर्जी ड्रिंक मधलाच हे स्टिंग आहे. स्टिंग एनर्जी ड्रिंक येते त्यांचा, पेडिटर वगैरे यायचा. स्टिंगचं नाही आहे प्रकार त्यांचा. हा नाही, काय मग ठेवला नाही? कायमच ठेवला नाही. शाळा कॉलेज आहे ना, त्यामुळे ठेवला नाही मी. हा. ह्या ठिकाणी आम्ही 3 जी दुकान आहे तिथं गेलो आणि त्या परिसरामध्ये आम्ही त्यांना विचारलं की स्टिंग अवेलेबल आहे का किंवा स्टिंग वगैरे तुम्ही विकताय का म्हणून. मात्र एक जे काका होते त्यांच्याकडून सांगण्यात आले की स्टिंग पहिला ठेवत होतं, मात्र जे प्रशासनाचा निर्णय झाल्यानंतर आहे ती स्टिंगला आम्ही बंदी घातली आहे. मात्र जी बाजूची 2 दुकानं आहेत त्यांना हा निर्णय ऍक्च्युली माहीत नाही, मात्र त्यांच्याकडून या आधीपासूनच स्टिंग विक्री होत नाही असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे. या ठिकाणी आणखी काही जी दुकानं आहेत ती देखील ह्या ठिकाणी बंद असल्याचं पाहायला मिळतंय. या ठिकाणी कोल्ड्रिंक्स देखील मिळतं, ते देखील ह्या ठिकाणी बंद आहे. आताच आपण पाहिलं की अंबाबाई मंदिर परिसरामधील विद्यापीठ हायस्कूल आणि विंदुमती हायस्कूल या ठिकाणी आहे आणि विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यानं आपण विक्रेत्यांशी संवाद साधला. त्यांच्याकडून म्हणजे ह्या परिसरात देखील स्टिंग आहे ती न मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. मात्र बॉटल्स आहेत ते या ठिकाणी पडलेल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळालं. मात्र एकंदरीतच पाहायला गेलं की एफडीएनं कारवाई करण्याची गरज आहे ती निर्माण झाल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळतं. आताच आपण कोल्हापुरातील मंगळवार पेठ असेल, आई अंबाबाई मंदिर परिसर असेल, या परिसरामध्ये असणाऱ्या शाळेंच्या ज्या परिसरामध्ये आहेत जे स्टिंग विक्री मिळते का, स्टिंग विक्री होत आहे का याचा मी आढावा घेतला. यासोबतच सध्या मी सुभाष रोड येथील अन्न औषध प्रशासन कार्यालयाच्या परिसरामध्येच उभी आहे आणि याच परिसरामध्ये आहे ती 2 मोठ्या शाळा आहेत आपल्याला पाहायला मिळते. आणि मात्र या शाळेंच्या परिसरामध्ये देखील स्टिंग विक्री होताना पाहायला मिळतंय. यापुढेच एक दुकान आहे त्या ठिकाणी होलसेल मध्ये आहे ती स्टिंग विक्री केली जाते. त्याचसोबतच अन्य शहरातील अनेक अशा शाळा आहेत त्या ठिकाणी कोणतीही कारवाई आहे ती एफडीएच्या वतीनं करण्यात आली नाहीये. आम्ही त्यांना देखील आम्ही स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर आम्ही अन्न औषध प्रशासनाच्या याच कार्यालयाला भेट दिलं होतं, अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता, तेव्हा त्यांनी कारवाई करू 8 दिवसामध्ये असं आम्हाला आश्वासन केलं होतं. मात्र गेले 10 दिवस झाले, मात्र अजूनही कारवाई झाल्या नसल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळते. यासोबतच स्टिंग विक्रेत्यांना याचा कोणताही अंदाज आहे तो नाही किंवा हा निर्णय जो काही झाला आहे त्याचा देखील अंदाज आहे तो त्यांना नसल्याचं देखील पाहायला मिळालं. काही विक्रेत्यांना हा निर्णय माहीत आहे आणि याच पार्श्वभूमीवर त्यांनी निर्णय घेऊन काही दुकानांमध्ये स्टिंग देखील विक्री होत नसल्याचं देखील त्यांनी आम्हाला सांगितलंय. आणि त्यासोबतच विद्यार्थ्यांशी देखील आम्ही याबाबत संवाद साधला, तेव्हा त्यांनी देखील सांगितलं की आम्ही स्टिंग घेतलोय, ते घेतल्यानंतर जे काही त्यांच्या बॉडीमध्ये चेंजेस होतील ते देखील त्यांनी आपल्याला सांगितलं. मात्र एकंदरीतच पाहायला गेलं तर गेले 20 ते 25 दिवस झाले जे अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त आहेत तुकाराम मुंढे यांनी हा निर्णय दिला आहे. मात्र ग्राउंड लेवलला पाहायला गेलं तर कोल्हापूरमध्ये अशा अनेक शाळा आहेत, त्या अनेक शाळांच्या 500 मीटर अंतरावर आहे ते स्टिंग आहे ते खुल्या प्रमाणात आपल्याला मिळताना पाहायला मिळत आहे. 500 मीटर जाऊ दे, मात्र 10 ते 5 पावलं इतक्या अंतरावर देखील काही दुकान आहेत आणि त्या दुकानांमध्ये स्टिंग देखील मिळताना आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीतच पाहायला गेलं तर एफडीएच्या
कोल्हापूर एफडीएच्या वतीनं कोणतीही कारवाई झाली नाही. कोल्हापूर एफडीए आहे ती गांधाराची भूमिका घेतली आहे का? कारण आयुक्तांनी सांगितलेलं की जिथं कुठं असं काही बेसळ दिसेल, जिथं कुठं काही निर्णयाच्या अंमलबजावणी दिसत नसेल तर नागरिकांनी असतील किंवा जागृत नागरिकांनी संपर्क साधावा असं सांगितलेलं. स्वतः आम्ही स्टिंग ऑपरेशन केलं आहे, पुरावा सकट आम्ही त्यांना दाखवलं, मात्र तरीही त्यांच्याकडून कोणतीही ऍक्शन न झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीतच पाहायला गेलं की अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीनं मनुष्यबळ कमी असल्याचं देखील कारण पुढे करण्यात येत असल्याचं पाहायला मिळते. जे अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त आहेत तुकाराम मुंढे यांनी कोल्हापूरच्या अन्न आणि औषध प्रशासनामध्ये दखल घ्यावी आणि या ठिकाणी कोणतीही कारवाई न झाल्याचं चित्र पाहायला मिळते. याकडे त्यांनी तात्काळ लक्ष देऊन ही अंमलबजावणी करण्याची गरज आहे ती या ठिकाणी निर्माण झाली आहे. कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर.